तर का म्हणता पोट्यो कसे आहे? नमस्कार, राम तुम्हाला. तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नंबर 1 बिग बॉस शोमध्ये. तर मागच्या हप्त्यामध्ये मला जे काही शांती पाहायला भेटली ते पाहून तर मी ध्यानालाच बसलो होतो. वा वा, काय प्रेमानं भांडू राहिले. एसटीत बाया कशा भांडते तशा भांडू राहिले. आणि प्रमुख शांतिप्रिय सदस्य जे आहेत त्यांना तर मी म्हणतो नोबेल पुरस्कार देऊनच टाका, कारण की खूप मोठं योगदान आहे यांचं बिग बॉस 6मध्ये. जे शांतताईंना घरात मेंटेन केली आहे, विनाकारण ते भांडतच नाही कोणाशी. भांडणाच्यावरती हा काय टॉपिक आहे भांडणाचा. हे सगळेच लोक खायला उठणार आहेत का? आज छोट्या छोट्या फालतूच्या गोष्टींवरनं पण हे लोक भांडायला तयार होते. हो ना, त्या छोट्या छोट्या फालतू गोष्टींवर भांडायला उठता. अरे हे बोलतो बी कोण आहे? नालायक मोड्याची. सगळ्यात पहिले तर ह्या अँग्री बर्डची एक गंदी सवय आहे. हिला जबरदस्तीचं घरात भांडण पाहिजे फुटेजसाठी. तन्वी संघ भांडली पहिले हप्त्यामध्ये, मग भांडली करण संघ. अगं बाई, इंग्लिश अरे तुझ्यापेक्षा जास्त शिकली आहे, कळलं का? शहाणपणा नको शिकू मला. तू मास्टर्स करते तुझ्यासारखे. आता हिच्या इंग्लिशवरून हिला चिडवलं तर हिचं शिक्षण काढलं, हिचा अपमान केला. त्याच्यानं ते त्याच्यावर एक्सप्लेनेशन देत बसली की मी मास्टर केलं आणि झाटा केलं आणि हे केलं. मास्टर्स करते तुझ्यासारखे नाही. तोंड एवढं फाटका आहे की हिच्या तोंडाला कुलूप जरी लावलं तर हे कुलूप घेऊन फुटन. राकेश भाऊ हिला चांगल्यानं समजावून राहिलता की कायले करण संघ भांडू राहिली, तर हिनं त्या राकेश भाऊचं वुमन कार्ड काढलं. पोरींना विदाउट परमिशन हात लावायचा नसतं हे तर माहित नाही. संबडी स्टॉपर म्हणजे अनुश्री जेव्हा झोपली होती ना, तिला नव्हतं आवडत की ते खेचत होते. ते माहित नसतं का आपण बायका कशा झोपलेल्या असतात. जरा अति नाही होते का? तर याच्यामध्ये आता डायरेक्ट ॲलिगेशन लावले अनुश्रीच्या वकीलने. अनुश्रीला झोपेतून उठवलं कसा काय हात लावला, परमिशन घेतली का पहिले? अवश्य शेंबड्या तोंडाचे. तिथं तो चुंबन मॅन घरात घुमू राहिला, पप्प्या घेऊ राहिला, हात लावू राहिला, ते बिना परमिशनचं. आणि तुम्हाला तिथं कसं काय ॲक्सेस ग्रँटेड होते? हे बरं आहे तुमचं वालं. नेक्स्ट आहे बॉर्नव्हिटा लवर. मला वाटलं अनुश्री किती चांगली आहे, किती मॅच्युअर आहे, पण एका झटक्यात तिनं तिची पर्सनॅलिटी चेंज केली. मला भाऊगी कोण नाही आहे, मला दादा कोण नाही आहे आपल्याला. तुम्हाला उठवायला म्हणते. मला भाऊ नाहीये, मला हे मी नाही कधी भावाला दादा म्हणताय. मला भाऊ नाही, मग मी काय बोलू त्याला? सर म्हणू. पुढच्या 5 मिनिटात अरे मी त्याला दादा म्हणते की. एवढी पोल्टी खुरा आहे पोट्टी, जेवढी आपण ताव्यावर पोळी शकताना पोळी अल्टी पलटी करतो ना तेवढी. आधी आरोपही लावून राहिली, माही परमिशन घेतली का तू पहिले? माझ्या परमिशन शिवाय कोणीच हात लावू शकत नाही. हेही म्हणते की मी त्याच्यावर ॲलिगेशन नाही लावले. अरे बाई, ते फक्त झोपेतून उठवायचंच मॅटर होतं ना, तर मग काय तू माझ्या भाऊन येईन, हेऊन येईन, तेऊन येईन, ते काय का लागते? बोलले नाहीये, नाही बोलले. अबे आता तर बोलली ती मगाशी. मला भाऊ नाहीये, मग मी काय बोलू त्याला? सर म्हणू. मी कुठलेच ॲलिगेशन लावायचे नाहीये. त्या दिवशी ते इंटेन्शनली खेळते. पहिल्या हप्त्यामध्ये असं वाटलं की पोरगी किती रिस्पेक्टफुल खेळते, पण दुसऱ्या हप्त्यामध्ये तिनं तिची ओरिजिनल पर्सनॅलिटी दाखवली. का मूर्ख आहे आम्ही, नालायक आहे, बेशरम तुझ्यासारखं. आता शिव्या मी मूर्ख बोलली त्याच्यावरती मला शिव्या देणार आहे का? अशी बोलली, शिव्या दिल्या तिने मला. टास्कमध्ये कोण किती फेअर आहे हे आपण साईडला ठेवू, पण हे तर बघ ते याहून किती मोठी आहे. तिची काही ना काही रिस्पेक्ट ठेव, रिस्पेक्ट जाऊ दे. पण ऑन टीव्ही डायरेक्ट तिला शिव्या देऊ राहिली. मग म्हणते की तिनं मला मूर्ख म्हटलं होतं. मग म्हणते की मी स्वतः मूर्ख म्हणत आहे. मी स्वतःला बोलले ना. स्वतःला कशाला म्हणते? हे तर असं झालं. अनुश्री चांगली प्लेअर आहे, चांगली खेळून राहिली, पण ते स्वतः कचराही करू राहिली आहे ना. पण गलती माहीत आहे, मी तिला समजदार म्हटलं. गोष्ट हेही आहे की एका जणाला उठवण्यासाठी 100 जण तिथे गेले. असं वाटू राहिले का तिच्या अंगातला भूत गीत काढू राहिले की काय? झोपेतून उठवलं तर एवढा राग आला. अरे बाकीच्याचा तर विचार कर. त्या राधा पाटीलला तू म्हटलं की चालली जा इथून, ते बिचारी घराच्या बाहेरच चालली गेली. राधा, आपला ह्या घरातला प्रवास ते संपतो. हे पण संगत लय महत्त्वाची गोष्ट आहे. आता राधा पाटील तर गेली चुकीच्या संगतमध्ये राहून, पण अजून एक जण आहे जो चुकीच्या संगतमध्ये राहते. तो आहे आपला रोशन भाऊ. त्यासाठी मी आठवतो माणूस सच्चा आहे म्हटलं की, म्हणून विश्वास करते म्हटलं काही गोष्टी मी ते स्वतः. याले हा माणूस सच्चा वाटू राहिला. याचं बोलणं पण POP सारखं आहे, कधी क्रॅक होऊन काही सांगता येत नाही. अख्खा महाराष्ट्र पोळायला रोशन भाऊ मस्त खेळवायला, नो डाऊट. पण भाऊचं प्रॉब्लेम काय ना, भाऊ इझिली मॅनिप्युलेट होते. वाईट माणसं एक दिवस जर नाही धोका घातला तुम्हाला, पण मग तुम्ही म्हणता प्रभू यार तुपलं करू होतं, तुला दोस्त नाही, तुला गावाकडचा आहे, म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहा, त्या झाटभर पोट्टेले समजलं, पण रोशन भाऊ काय म्हणते, घरात सगळे माझ्या जवळचे आहे, जवळचे करून तर हे लोक मारून घेईन आपली. थोडासा राग येईन, पण खरं सांगतो लोक सपोर्ट आणि सिम्पॅथी देऊन किती देईन.
रोशन भाऊ याच्या संगतमध्ये राहून राहून जर बेकार दिसला तर याच्या नादात ह्या पण बाहेर जाईन. असो, पण ह्या घरात लोक इंग्लिशमध्ये लय बोलतात. आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट मी काय बोलले. नॉर्मली इंग्लिश शब्द तोंडात येते, जसं माझ्या तोंडात नॉर्मल आला, पण रडाच्या वक्ती यू आर अमेझिंग, यू आर अमेझिंग, यू आर सो गुड. बरोबर इंग्लिश नाही आता येत ना, समज घ्या. विषय आहे ह्या घरात एवढे मुके घेऊन राहिले लोक, त्यावर भाऊ काही बोललेच नाही. तुम्हाला शेवटचं सांगतोय, हे बिग बॉसचं घर आहे, इथं मस्तीत नाही शिस्तीत राहायचं. अरे हा आत्ता जमलं का? अरे मुके घेऊन वशीकरण चालू आहे या घरामध्ये. पण मला समजून न्यायला सगळे लोक डोक्याचा काय मुका घेऊन राहिले. अरे डोका गिकार घे ना, आपल्या माथ्यावर घे ना मुका. काय सेंटेड तेल लावलाय का डोक्यात? बिबट्यांचा मानवी वस्तीमधील वावर मुका का घेतलाय झाडभर पोट्याच्या तन्वीनं. ह्या तर तिचा हात रातभर घेऊन बसला. फुलझड़िया पेशेंस मार के बैठी रही और हम पूरा 6 घंटा तक ऊ का भाषा अपने अंदर खींचता रहा. पोट्ट लहान आहे करता करता तन्वीवर लाईन मारवायला पोट्ट. जितकं तुझ्यात मन गुंतलं माझं तसं इतकं कोणातच नाही गुंतलं. मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. पण जसं तन्वीला मालूम पडलं पोट्ट अवकाशच्या बाहेर चाललं, तसंच तिनं त्याला भावाचा टॅग देऊन दिला. कारण की तू भेटलीस मोठ्या ताईसारखीच. माँ की माँ का चुदिया क्या हो गया. अरे कधी तर चुम्मा चाटीचं प्रकरण घ्या भाऊ, नाही तर हे झाडभर पोट्ट पुरा शोचा धिंगाणा करून टाकन तू. प्रभू यांना तुम्हाला वाटतं गेम कळत नाहीये, सगळ्यात स्मार्ट गेम प्रभूच खेळतात.